आधीच सांगितलं की अवतार दिनाच्या माध्यमातून काय काय करायचं आहे. केवळ अवतार दिन साजरा करायचा हा उद्दिष्ट नाही आहे, पण जे काही पंथाचे प्रश्न आहेत, मानवा पंथाचे प्रश्न आहेत, सार्वजनिक आणि धार्मिक प्रश्न आहेत, ते धार्मिक प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा विचार या ठिकाणी सरकार करत आहे. आणि त्यामुळं जे जे ही समिती ठरवेल, कारंजेकर बाबा, त्या समितीने जे जे काही निर्णय घ्याल अवतार दिनासंबंधी, की अजून कुठल्या पद्धतीने आपल्याला माणसाला माणूस जोडता येईल, व्यक्तीला व्यक्ती जोडता येईल, हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन आपल्या पंथाचा हा प्रचार प्रसाराचं कार्य हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत कसं पोहोचेल. आणि शालेय जीवनापासून तर त्या ठिकाणी तारुण्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी हा महाराष्ट्र घडवण्याकरता कसं योगदान या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचं घेता येईल, समाजाला आणि परिवाराला कसं समृद्ध करता येईल, याकरता आपल्याला कार्य उभं करायचं आहे. आणि त्यामुळं मी एवढंच सांगेल, मग दफनभूमीचे प्रश्न असतील, राज्योत्सव असेल, आरोग्यसेवेचे विषय असतील, तीर्थस्थानाचं मजबूतीकरण असेल, काही उड्डाणपुलाला स्वामी चक्रधरांचं नाव त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न असेल, आपल्याला सांस्कृतिक मंत्र्याच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला 26 जानेवारीला कर्तव्य पथावरचा विषय असेल, त्या ठिकाणी झाकीचा विषय असेल. खरं तर सरकार पूर्ण सकारात्मक आहे, कारण सरकारने हे समजून घेतलं आहे की महानुभाव पंथाचा विचारच महाराष्ट्राला समृद्ध करू शकतो. आणि म्हणून हा शुद्ध विचार, हा पवित्र विचार, हा या ठिकाणी जो या ठिकाणी आपल्यासमोर मांडण्यात आला, त्या विचाराला पुढं नेण्याचं कार्य आपल्याला निश्चितपणे पुढं करायचं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी बाबा एवढंच सांगेल की आजचा हा आणि कालचा अवतार दिनाचा कार्यक्रम मला अभिमान वाटतो. काही लोकांनी अनेक गोष्टी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण कारंजेकर बाबा, आपण सांगितलेली गोष्ट आज मला या ठिकाणी कधी कधी वाटलं होतं की सरकार पाऊल उचलत आहे, ते पंथाला पटेल की नाही पटेल, महानुभाव पंथाला पटेल की नाही पटेल, यातनं काय कमी जास्त त्या ठिकाणी लोक बोलतील आपल्याला. आपण पाऊल टाकतो आहे पुढं. जुना एक चुकीचा संदर्भ आला होता, तो कारंजेकर बाबा आणि आपण सर्वांनी मिळून ते